तुम्हाला गोड खावंसं वाटतं आहे आणि मेहनत पण नाही करायची, तर बनवा नारळ आंब्याचे लाडू. इतके टेस्टी लागतात ना की एक दोन खाऊन मन भरणार नाही. लाडू बनवण्यासाठी इथे आपण आंबे घेतलेले आहेत आणि या आंब्यांचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि याला मिक्सरच्या भांड्यातून फिरून घ्यायचं आहे. इथे आपण कढई गरम करून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा किस घालायचा आहे आणि कमी आचेवरती 1 ते 2 मिनिटांसाठी हा किस आपल्याला भाजून घ्यायचा आहे. खोबऱ्याचा किस भाजल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकूनही राहतात आणि त्याची चवही छान लागते. याचा आपण कलर चेंज होऊ देणार नाही आहोत. फक्त आपल्याला याला हलकं भाजून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये आंब्याचा गर घालायचा आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. जेवढा आपण खोबऱ्याचा किस घेतला आहे तेवढाच आपल्याला आंब्याचा गर सुद्धा घ्यायचा आहे. दोघं समप्रमाणात हवे आहेत. हे आपण चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये कंडेन्स मिल्क घालायचे. इथे तुम्ही कंडेन्स मिल्क ऐवजी साखरेचा सुद्धा वापर करू शकतात. ज्या वेळेस आंब्याचा गर मिक्सरमधून फिरून घेणार त्यावेळेसच त्याच्यामध्ये साखरही फिरून घ्या. आता हे मिश्रण जोपर्यंत घट्ट होत नाही आणि कढई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. इथे बघा हे मिश्रण घट्ट होत आलेलं आहे. अजून 1 मिनिट आपण याला परतून घेऊ. हे एवढंच घट्ट आपल्याला ठेवायचं आहे. आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. याला आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे जेणेकरून हाताला चटके लागणार नाहीत. इथे मिश्रण जे आहे ते आपण थोडंसं थंड करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला नारळाचा किस सुद्धा लागणार आहे. तर एका डिशमध्ये थोडासा नारळाचा किस घ्यायचा आणि आता आपण लाडू वळून घेऊया. त्याच्यासाठी मी एका चम्मचचा वापर करते कारण की आपले लाडू जे आहेत ते एक समान आकाराचे यावे. लाडू वळून झाला की याला खोबऱ्याच्या किसमध्ये ठेवून चारी बाजूला याला किस लावून घ्यायचा. हे बघा असा लाडू आपला तयार होतोय. असेच आता आपण सगळे लाडू बनवून घेऊ. इथे आपण काही साधे लाडू बनवलेले आहेत आणि काही जे आहेत ते वरून खोबऱ्याचा किस लावलेले बनवलेले आहेत. हे लाडू इतके सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारे बनलेले आहेत. तर कसे वाटले हे तुम्हाला नारळ आंब्याचे लाडू हे मला कमेंट करून कळवा. त्याचबरोबर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.